नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. ESP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. डांग जिल्ह्यातील आहावा तालुक्यातील गोंडळ विहार गावाच्या दौऱ्यादरम्यान एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भेट देण्याचा मान लाभला. श्री लहानुबाई महाकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांसोबत पारंपरिक आणि शुद्ध नैसर्गिक डांगी जेवणाचा आस्वाद घेतला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. लहानुबाई यांच्या कुटुंबियांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने स्वागत केले. घरातील ज्येष्ठ आजी आजोबांसोबत गप्पा मारताना तसेच लहान मुलांशी संवाद साधताना स्वतःच्या कुटुंबात बसल्याचा आनंददायी अनुभव आला. त्यांच्या साध्या, कष्टाळू आणि निसर्गाशी नाळ जोडलेल्या जीवनशैलीने मन भारावून गेले. संघर्षमय प्रवास आणि स्वावलंबी जगण्याची त्यांची कहाणी प्रेरणादायी ठरली. या भेटीदरम्यान पारंपरिक डांगी पदार्थांची मेजवानी लाभली. नागली व तांदळाची भाकरी, गव्हाची पोळी, मुगाची डाळ, भोकर भाजी, पापडीची भाजी आणि नागलीची स्वादिष्ट खीर अशा विविध पदार्थांचा समावेश होता. हे सर्व पदार्थ चविष्ट तर होतेच, पण आरोग्यासाठीही अत्यंत हितकारक असल्याचे जाणवले. स्थानिक शेतीमालावर आधारित हे अन्न डांगच्या परंपरा आणि चवीचा सुंदर संगम दर्शवते. कुटुंबियांशी संवाद साधताना त्यांच्या शेती व पशुपालनाच्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. डांगमधील शेतकरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहेत. ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा ठरत आहे. आदिवासी कुटुंबियांचे निसर्गावरील प्रेम, परंपरांप्रती निष्ठा आणि स्वाभिमानी जीवनशैली हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ग्रामीण व आदिवासी भागात विकासाच्या विविध योजना राबवल्या जात असून त्यांचा सकारात्मक परिणाम डांगसारख्या भागात दिसून येत आहे. ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर संस्कृती, परंपरा आणि आत्मीयतेचा हृदयस्पर्श अनुभव देणारी ठरली. आदिवासी बांधवांचे प्रेम आणि निसर्गाशी असलेली त्यांची नाळ हेच आपले खरे सांस्कृतिक वैभव आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.